विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं 12वी इंग्रजीच्या ऑनलाइन टीचिंगच्या या पहिल्या व्हिडिओमध्ये. You know that we have already discussed about our new syllabus of English language, and from today we have to learn all syllabus through online teaching videos, and therefore today in this video we are going to learn our first unit. The first unit of 12th English is prose section. In this section we have to learn 6 prose, and in this section first prose is An Astrologer's Day. It is a prose by R.K. Narayan. Now first of all I would like to tell you some new vocabularies which have come in this prose. आपण आज जो पहिला प्रोज पाहणार आहोत युनिट नंबर 1 मधील, त्याचे लेखक आहेत R.K. नारायण. पाठाकडे किंवा लेसनकडे वळण्यापूर्वी या पाठामध्ये आलेले काही जे नवीन शब्द आहेत त्याची मी तुम्हाला थोडक्यात माहिती देतो. पहिला आणि महत्त्वाचा शब्द आलेला आहे तो म्हणजे ॲस्ट्रोलॉजर. ॲस्ट्रोलॉजर म्हणजे a person who predicts the future of others, म्हणजे भाकीत सांगणारा, भविष्य सांगणारा. त्याला आपण सोप्या शब्दात ज्योतिषी असं म्हणतो. दुसरा शब्द आलेला आहे फोरकास्ट. फोरकास्ट म्हणजे भविष्य सांगणारा. पाम म्हणजे तळहात. डिस्गाइज म्हणजे वेषांतर करणे. डेस्टिनी म्हणजे नशीब. इम्पोस्टर म्हणजे धूर्त. श्रूड म्हणजे धूर्त आणि इम्पोस्टर म्हणजे चतुर. असॉल्ट म्हणजे हल्ला चढवणे, एखाद्याला शारीरिक इजा पोहोचवणे. आणि सटायर म्हणजे व्यंग करणे किंवा टीका करणे. तर हे नवीन शब्द आहेत. तुम्ही ते निवांत बघा. व्हिडिओमध्ये मर्यादा असल्या कारणामुळे आपण कथेच्या मूळ भागाकडे पुढे वळणार आहोत. सो after learning new vocabularies we have to see introduction of the writer. The writer of this lesson is R.K. Narayan. Dear students, R.K. Narayan is one of the respective names in the field of Indian English literature. He is well-known writer of Indian English literature. R.K. Narayan is also well-known for his famous writing piece, that is Malgudi Days. Malgudi Days is a collection of short stories. R.K. नारायण हे भारतातील इंग्रजीतून साहित्य निर्मिती करणारे एक प्रतिभा संपन्न आणि प्रसिद्ध असे लेखक आहेत. आणि त्यांची ओळख त्यांनी लिहिलेल्या मालगुडी डेज या कथा संग्रहासाठी आहे. आणि प्रस्तुत कथा ही सुद्धा मालगुडी डेज मधूनच घेण्यात आलेली आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट R.K. नारायण यांच्याबद्दल सांगता येईल. ही इज अन ॲक्यूट ऑब्झर्वर ऑफ इंडियन कल्चर. ही प्रेझेंट्स अँड प्रोजेक्ट्स द मायन्यूट डिटेल्स ऑफ इंडियन पीपल्स टेंडन्सी, इंडियन पीपल्स ट्रॅडिशन, कल्चर अँड कस्टम थ्रू आउट हिज रायटिंग. भारतीय संस्कृती कशी आहे, भारतीय लोकांची वर्तणूक कशी आहे याबद्दल ते लिहितात. भारतीय समाजामध्ये ज्या चांगल्या रूढी परंपरा आहे ते त्याच्याबद्दल तर लिहितातच, बट ऍट द सेम टाइम ही ऑल्सो पॉइंट्स आउट सम इल मॅनर्स, सम इल ट्रॅडिशन अँड बॅड फेथ ऑफ इंडियन पीपल. आणि म्हणून ते एक समीक्षक या दृष्टीने त्यांचं लिखाण आहे. तर अशा प्रकारे R.K. नारायण यांची थोडक्यात मी तुम्हाला ओळख सांगितली. त्यांच्या इतरही अनेक प्रसिद्ध कादंबऱ्या आहेत, पण आपल्याकडे जास्त वेळ नसल्या कारणामुळे आपण लगेच पुढे जाऊ. आपला पुढचा पॉइंट आहे मेजर कॅरेक्टर, म्हणजे या कथेमध्ये प्रमुख पात्र कोणते आलेले आहे. सो इन धिस स्टोरी there are only 2 major characters. First major character is astrologer himself, and the second character in the story is Guru Nayak.
गुरुनायक हा आपल्या कथेचा मुख्य पात्र आहे. त्याच्यानंतर ऍस्ट्रोलॉजर म्हणजे ज्योतिषी हा दुसरा मुख्य पात्र आहे. सो दीज आर दी ओनली टू मेजर कॅरेक्टर्स इन द स्टोरी अँड वी विल हॅव टू सी अबाउट देम इन द डिटेल. पुढचा मुद्दा जो आपला आहे तो आहे सिग्निफिकन्स ऑफ द टायटल. सिग्निफिकन्स ऑफ द टायटल म्हणजे काय की हे जे शीर्षक आहे कथेचं अॅन ऍस्ट्रोलॉजर्स डे, याचा सारासार किंवा याची सुसंगती ही कथेच्या मुख्य भागाशी आहे का? बिकॉज इन लिटरेचर टायटल ऑफ एनी पोएट्री, एनी नॉवेल, ड्रामा अँड शॉर्ट स्टोरी plays important role because it suggests main idea of that particular piece of writing, and therefore we have taken this point to be discussed here because an astrologer's day is a story which is completely related with the nature of astrologer, tendency of Indian people who believes in astrology, tendency of Indian people who easily become victims of fraud and shrewd astrologers. आणि म्हणून या कथेचं जे शीर्षक आहे ते अत्यंत सुसंगत आहे. कथेच्या मुख्य विषयाशी ते सुसंगत आहे कारण या कथेमध्ये ज्योतिषीच्या जीवनातील एक दिवस कसा घडतो, कसा जातो हे सर्व सांगण्यात आलेलं आहे. डिअर फ्रेंड्स, वी हॅव टू सी थीम ऑफ द स्टोरी. थीम तुम्हाला माहिती आहे, थीम म्हणजे कथेचा मुख्य विषय. कथा कोणत्या आशयाशी मुख्यत्वे रिलेटेड आहे त्याला थीम असं म्हटलं जातं. द बेसिक थीम ऑफ द स्टोरी इज that it is a satire on Indian people's tendency about astrology, about superstitious nature of Indian people. R.K. Narayan criticizes that though India have progressed in many fields, but there are numbers of people in India who still believes in superstition. भारताने विविध क्षेत्रांमध्ये जरी प्रगती केलेली असली तरी अजून देखील असे असंख्य लोक भारतामध्ये आहेत की जे अंधश्रद्धेमध्ये विश्वास करतात, जे अशा ज्योतिषींमध्ये विश्वास करतात. त्यांच्याबद्दल व्यंगात्मक स्वरूपातून R.K. नारायण यांनी या ठिकाणी टीका केलेली आहे. हा कथेचा मुख्य विषय आहे. पुढचा मुख्य विषय त्याला अनुसरूनच आहे. R.K. नारायण हॅज व्हेरी क्लेवरली प्रेझेंटेड अँड प्रोजेक्टेड मेंटॅलिटी ऑफ इंडियन पीपल. भारतीय लोकांची मानसिकता कशी असते? असेल हरी तर देईल खाटल्यावरी. म्हणजे पीपल आर व्हेरी मच लेझी. दे डोंट वॉन्ट टू डू समथिंग. They don't believe in actions, rather they believe in destiny. अनेक लोक असे आहेत की ज्यांना वाटतं आपल्या दैवात असेल तर भेटेल आणि दैवात असेल तर आपली प्रगती होईल, एटसेट्रा एटसेट्रा. ज्याप्रमाणे आपण द कॉप अँड द अँथम मध्ये बघितलं की त्या नायकला असं वाटायचं की सर्व मला असंच भेटायला पाहिजे. तर ही जी मानसिकता आहे भारतीय लोकांची, तिच्यावरती फोकस R.K. नारायण यांनी या कथेच्या माध्यमातून केलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला कथेचा मुख्य भाग हा समजला असेल. आता मुख्य कथा नेमकी कशी आहे ते बघण्यासाठी आपण स्टोरी इन ब्रीफ, बिकॉज वी हॅव सम लिमिटेशन, बिकॉज आय एम रिलीजिंग व्हिडिओ ऑफ माय टीचिंग in spite of releasing audio clip. मी ऑडिओच्या स्वरूपात तुम्हाला शिकवत नसून व्हिडिओच्या स्वरूपात शिकवत असल्या कारणामुळे टेक्स्ट घेऊन एक एक लाईन वाचून प्रत्येक शब्द एक्सप्लेन करण्यात मला काही स्वारस्य वाटत नाही. कारण माझा उद्देश असा आहे की जर तुम्हाला कथा व्यवस्थित, कथेचा गाभा जर समजला तर तुम्ही याच्यावरती आधारित प्रश्न उत्तर सहज देऊ शकाल. आणि
आपल्या 12वी इंग्रजीचं पुस्तक मी तुम्हाला पीडीएफच्या स्वरूपात पाठवलेलंच आहे, तिथे तुम्ही सर्व कथा पुन्हा वाचू शकतात. चला तर मग मी तुम्हाला थोडक्यात ही कथा नेमकी काय आहे ते सांगण्याचा प्रयत्न करतो. As I said you that it is about one day of astrologers. Astrologersच्या जीवनातील एकच दिवसाचा प्रसंग इथे सांगण्यात आलेला आहे. When the scene opens, we see that there is a town. एक टाउन म्हणजे एक थोडस मोठं खेड्यागावापेक्षा मोठं असलेलं गाव, जसं तळोदा, अक्कलकुवा, नवापूर वगैरे वगैरे किंवा धानोरा, असं एक टाउन आहे. आणि त्या ठिकाणी सायंकाळची वेळ झालेली आहे आणि सायंकाळच्या वेळेला तिथे त्या टाउनचा बाजार आहे आणि त्या बाजारामध्ये हा ऍस्ट्रोलॉजर एका मॅट वरती बसलेला आहे. हा ऍस्ट्रोलॉजर एका मॅट वरती बसलेला आहे आणि आर के नारायण यांनी या ऍस्ट्रोलॉजर्सच्या अपीरन्स बद्दल, अपीरन्स म्हणजे तो कसा दिसतो, आपलं बाह्य अंग कसं आहे, त्याला म्हणतात अपीरन्स. As soon as the lesson opens, we see appearance of astrologer. आर के नारायण यांनी दाखवलेलं आहे की how he wears saffron cloth, म्हणजे त्याने भगव्या रंगाचे कपडे घातलेले आहेत, त्याने त्याच्या डोक्याला भगवं कापड बांधलेलं आहे, त्याने त्याच्या कपाळावरती राख लावलेली आहे. ही हॅज वाईट ऍश ऑन हिज फोरहेड, आणि त्याच्या डोळ्याच्या खाली सुद्धा त्याने चकाकी येण्यासाठी रंग दिलेला आहे. नाउ दिस इज ए ट्रेडिशनल अपीरन्स ऑफ ऍस्ट्रोलॉजर. हे जे वर्णन कवीने, लेखकाने सांगितलेलं आहे ते म्हणजे पारंपरिक दृष्ट्या आपण ज्या ज्योतिषींना बघतो तसं हे वर्णन आहे. आणि तो एका मॅट वरती बसलेला आहे आणि देर आर सम थिंग्स विच आर रिलेटेड टू हिज प्रोफेशन. त्याच्या ज्योतिषीच्या व्यवसायाशी रिलेटेड असलेले सर्व साहित्य तिथे पडलेलं आहे. म्हणजे कमंडलू आहे, काही ज्योतिष शास्त्राशी रिलेटेड काही पुस्तकं आहेत, 2-4 माळा आहेत, काही शृंखले आहेत, शंख आहेत वगैरे वगैरे, असे एक दुकान लावून तो बसलेला आहे. आणि संध्याकाळ थोडीशी होते, तिथे त्याच्याकडे लाईट वगैरे काही नाही, कारण तो बाहेरच बसलेला आहे. आपण सुद्धा नंदुरबार मध्ये किंवा धानोऱ्यामध्ये ज्याप्रमाणे शनिवारी बाजार भरतो, आपण देखील बघतो की वेगवेगळ्या प्रकारचे लोक तिथे व्यवसाय करायला येतात. अशाच काही ठिकाणी ज्योतिषी सुद्धा तिथे बसलेले असतात. तर असो, तो बसलेला आहे पण त्याच्याकडे लाईट नाही आणि आजूबाजू असलेल्या इलेक्ट्रिक्सच्या दुकान्स असतील, किराणाच्या दुकान्स असतील, ही मीन्स ऍस्ट्रोलॉजर युजेस लाईट ऑफ दॅट पर्टिक्युलर शॉप्स, आणि अशा प्रकारे तो त्याचा व्यवसाय करत आहे. थोड्या वेळानंतर तिथे एक व्यक्ती येतो आणि तोच आपला नायक आहे, गुरुनायक. आणि गुरुनायक ज्या वेळेला ऍस्ट्रोलॉजर कडे बघतो, ऍस्ट्रोलॉजर घाईघाईने त्याची दुकान आवरण्याचा प्रयत्न करतो आणि तिथून निघून जाण्याचा प्रयत्न करतो. पण गुरुनायक त्याच्या जवळ जातो आणि त्याला विचारतो. गुरुनायक tries to show him that he is a fake astrologer and astrology and the forecasting is a stupid things. Guru Nayak shows that he doesn't believe in astrology. Guru Nayak त्याला हे सांगण्याचा प्रयत्न करतो की भविष्य बघणे किंवा भविष्य वर्तवणे या सर्व खोट्या गोष्टी आहे, कोणी कुणाचं भविष्य वर्तवू शकत नाही. मात्र गुरुनायकला, आणि गुरुनायक त्याच्याशी आर्ग्युमेंट करतो, गुरुनायक त्याच्याशी वाद घालतो, गुरुनायक मग त्याचं इंटरॅक्शन होतं गुरुनायक सोबत. गुरुनायक इंटरॅक्ट्स विथ द ऍस्ट्रोलॉजर अँड गुरुनायक आस्क्स हिम, आर यू ए ट्रू ऍस्ट्रोलॉजर? तू खरा ज्योतिषी आहे का? कॅन यू ट्रूली प्रेडिक्ट माय फ्युचर? कॅन यू ट्रूली फोरकास्ट अबाउट मी? तू माझं भविष्य सांगू शकशील का? When गुरुनायक challenges the astrologer, गुरुनायक त्याला चॅलेंज करतो की जर तू मला माझं भविष्य सांगितलं तर
आय विल गिव्ह यू ए मनी, तर मी तुला सो अँड सो म्हणजे अमुक अमुक पैसे देईल. आणि गुरु नायक त्याला म्हणतो की मी तुला पैसे देईन. ऍस्ट्रोलॉजर सेज टू हिम that I cannot predict your future only. I can also predict your past. I can also give you detail about your past and I can also tell you about your name. After listening to this, Guru Nayak surprised. Guru Nayakला आश्चर्याचा धक्का बसतो. गुरु नायकला, कारण ऍस्ट्रोलॉजर त्याला म्हणतो की मी फक्त तुझं भविष्यच सांगू शकतो असं नाही, तर मी तुझा भूतकाळ सुद्धा सांगू शकतो आणि तुझं काय नाव आहे हे सुद्धा मी तुला सांगू शकतो. आणि हे ऐकल्यानंतर गुरु नायकला आश्चर्याचा धक्का बसतो आणि गुरु नायक म्हणतो की ठीक आहे सांग मग. आणि मग तेव्हा ऍस्ट्रोलॉजर त्याला म्हणतो युअर नेम इज गुरु नायक, की तुझं नाव गुरु नायक आहे. गुरु नायक सरप्राइज्ड अगेन, ही फ्लॅबरगेस्टेड. गुरु नायकला आश्चर्याचा धक्का बसतो. आणि कारण समजा तुम्हाला मला जरी कोणी एखाद्या अनोळखी व्यक्तीने सांगून दिलं की तुमचं नाव हे आहे, तर आपण सुद्धा आश्चर्यचकित होऊ. आणि मग गुरु नायक त्या ज्योतिषीवर जाम खुश होतो आणि मग तो म्हणतो की माझा भूतकाळ सुद्धा तुम्ही सांगणार होतात, सांगा बरं माझा भूतकाळ. मग ऍस्ट्रोलॉजर त्याला म्हणतो की तुमचा भूतकाळ असा आहे, मागे काही वर्षापूर्वी तुमची एका व्यक्तीसोबत झडप झाली होती आणि त्या झडपेमध्ये दॅट फेलो हॅड असॉल्ट यू. मी ज्याप्रमाणे सांगितलं की हल्ला करणे, दॅट फेलो हॅड असॉल्टेड यू अँड यू एस्केप्ड फ्रॉम देअर. की भूतकाळामध्ये एका व्यक्तीसोबत तुमची भांडण झाली होती, त्याने तुमच्यावर हल्ला केला होता आणि तुम्हाला अर्ध मेलेल्या अवस्थेमध्ये टाकून तो पळून गेला होता. गुरु नायकला फारच विशेष वाटतं, कारण गुरु नायक सोबत ही घटना भूतकाळामध्ये घडलेली असते. आणि मग गुरु नायक त्याला म्हणतो की महाराज, यू आर ट्रुली ए ग्रेट ऍस्ट्रोलॉजर. I truly believe in your forecasting skill. Now let me please tell what will happen in my future now. I want to kill that fellow who had assaulted me. गुरु नायक त्याला म्हणतो की मला त्या व्यक्तीचा बदला घ्यायचा आहे, मला त्या व्यक्तीला मारायचं आहे की ज्याने मला भूतकाळात मारलं होतं. कृपा करून मला सांगा की तो मला कुठे भेटेल. आफ्टर लिसनिंग दिस अर्ज ऑफ गुरु नायक, an astrologer certainly said to Guru Nayak that fellow had died in the previous year, in the last year. You need not and should not to search him for killing because he has already died. Astrologer त्याला म्हणतो की तुला त्याला शोधायची गरज नाही, कारण तो व्यक्ती की ज्याने तुझ्यावर हल्ला केला होता तो मागच्या वर्षीच मृत्यू पावलेला आहे. आणि हे ऐकून गुरु नायकला बरं वाटतं की ज्याने मला मारलं तो मेला. आणि गुरु नायक जाम खुश होतो आणि गुरु नायक त्याला पैसे देतो आणि ज्योतिषी ते पैसे फटक्यात घेतो, न मोजता त्याच्या बॅगेत टाकतो, बॅगेत म्हणजे पिशवीत टाकतो आणि घरी निघून जातो. आफ्टर रिचिंग टू होम ही सर्टनली गोज इन द बाथरूम फॉर मेकिंग हिमसेल्फ फ्रेश. तो फ्रेश होण्यासाठी जातो आणि फ्रेश होऊन आल्यानंतर दिवसभरातून त्याने जी कमवलेले पैसे असतात ते पैसे मोजण्यासाठी तो त्याच्या पत्नीकडे देतो. कोण? ऍस्ट्रोलॉजर. आणि म्हणून त्याची पत्नी जेव्हा ते पैसे मोजते तेव्हा मोजल्यानंतर गुरु नायकने त्याला जे पैसे दिलेले असतात ते स्वतंत्र तो मोजतो आणि ते मोजल्यानंतर त्याच्या हे लक्षात येतं की गुरु नायक याने त्याला जितक्या पैशांची बोली केली होती किंवा जितक्या पैसे देण्याचा शब्द दिला होता तितके पैसे ते पूर्ण नसतात. आणि he becomes angry for a while, but at the same time or at the next time he forgets about the lack of money. त्याला काही क्षणासाठी राग येतो, मात्र पुढच्या क्षणी त्याचा राग निघून देखील जातो, कारण त्याच्याही पेक्षा एक महत्वाची गोष्ट त्याला कळालेली असते. आणि
त्याची पत्नी त्याला जेव्हा म्हणते की असा कोणता व्यक्ती होता की ज्याने बोली काय केली आणि पैसे किती दिले, तेव्हा त्याची पत्नी त्याला म्हणतात, तेव्हा ऍस्ट्रोलॉजर त्याला म्हणतो, त्याच्या पत्नीला म्हणतो, जे झालं ते जाऊ दे, पण मी तुला आज एक माझ्या भूतकाळातली गोष्ट सांगणार आहे, ती जास्त महत्वाची आहे. आणि मग ती म्हणते की ठीक आहे सांगा. तेव्हा तो त्याची गोष्ट सांगतो ऍस्ट्रोलॉजर. ही सेड दॅट इन द पास्ट ही वॉज लिव्हिंग इन द अनदर टाउन and there he had accompanied with bad people. He used to smoke cigar, he used to drink wine, he used to play पत्ते वगैरे खेळायचा तो, गॅमलिंग म्हणजे वाईट मित्रांच्या संगतीमध्ये तो होता, दारू प्यायचा, सिगार प्यायचा, पत्ते खेळायचा, लोकांशी भांडण करायचा, असा मी होतो. कोण? ऍस्ट्रोलॉजर. हे तो त्याच्या पत्नीला सांगतो. आणि वाईट लोकांच्या संगतीमध्ये एके दिवशी रस्त्याने येत असताना मला एक व्यक्ती भेटला, त्याच्याकडे पैसे होते आणि माझ्या मनामध्ये लालच आली आणि मी त्या व्यक्तीला त्याच्याशी भांडण केलं, त्याला मी मारलं आणि त्याच्याकडचे सर्व पैसे हिसकून घेतले. मी त्याला इतकं मारलं की तो बेशुद्ध होऊन गेला आणि मला वाटलं की तो मृत पावला. आणि assuming him to be dead, I left that village and came in मालगुडी डेज. मालगुडी म्हणजे मालगुडी एक इमॅजिनरी प्लेस आहे आर के नारायण यांची. आणि मी या टाउन मध्ये राहायला येऊन गेलो कारण मला वाटलं की तो व्यक्ती मृत पावला आणि त्याच्या मृत्यूचं ओझं माझ्या मनावर घेऊन मी आज पावे तो जीवन जगत होतो. आणि इथे आल्यानंतर मला कोणी ओळखू नये म्हणून आय डिस्गाइज्ड माय सेल्फ ऍज ए ऍस्ट्रोलॉजर. आणि मी माझ्या स्वतःला ज्योतिषीच्या वेशांतरामध्ये इथे प्रस्तुत केलं आणि लोकांचं खोटं नाटं भविष्य सांगू लागलो. कारण 10 गोष्टी कोणाच्याही तुम्ही सांगितल्या तर त्यापैकी 2 गोष्टी तरी बरोबर निघतात आणि अशा प्रकारे माझा व्यवसाय सुरळीत सुरू होता. मात्र आज जो व्यक्ती मला चॅलेंज करायला आला तोच व्यक्ती होता की ज्याला मी 2 वर्षापूर्वी रस्त्यामध्ये लुटलं होतं आणि मारलं होतं. मी तर त्याला ओळखून घेतलं पण त्याने मला ओळखलं नाही आणि म्हणून मी तिथून लवकर पळून आलो. आणि म्हणून मला वाटतं की त्याने जरी कमी पैसे दिले पण माझ्या मनातील ही पापाची भावना की मी खून केलेला आहे ती मिटली कारण तो जिवंत आहे. आणि त्याला मी आता हे सांगून दिलं की तू त्या व्यक्तीला शोधू नको कारण तो मृत पावलेला आहे. अशा अर्थाने माझ्यासाठी ही आजची घटना महत्वाची होती. सो दिस इज an astrologer's day. These all things happen in one day in the life of astrologer and here the story ends. आणि अशा प्रकारे या ठिकाणी कथा संपते. तर विद्यार्थी मित्रांनो, या कथेचा धावता सारांश मुख्य स्वरूपात मी तुम्हाला सांगितला. आता आपण या कथेच्या माध्यमातून लेखकाला आपल्याला काय संदेश द्यायचा आहे, what is the moral and message of the story we have to learn. The writers not always give message of the story. Being a teacher and being a student, we have to interpret sometimes. प्रत्येक वेळेला कथेचा संदेश हा अधोरेखित केलेला असतोच असं नाही. आपल्याला त्याच्यातून शिक्षक म्हणून, विद्यार्थी म्हणून आपल्याला त्याच्यातून अर्थ घ्यायचा असतो. तर आपल्याला पहिला संदेश जो या कथेच्या माध्यमातून घ्यायचा आहे तो आहे डोंट डिपेंड ऑन डेस्टिनी. डोंट डिपेंड ऑन डेस्टिनी मीन्स व्हॉट? दैवावर विसंबून राहू नका. बिलीव्ह इन ऍक्शन. डोंट डिपेंड ऑन डेस्टिनी. नशिबात असेल तर असं होईल, नशिबात असेल तर तसं होईल असं करत बसू नका. संत तुलसीदास महाराज म्हणतात, पील रच पहिले रचा बाद में रचा शरीर, तुलसी चिंता क्यों करे भज भज रे रघुवीर. भगवद्गीतेमध्ये सुद्धा तेच म्हटलेलं आहे. कर्मप्रधान आपली संस्कृती आहे, कर्मप्रधान मानवी जीवन आहे
आपण नशिबावर विश्वास न करता किंवा नशिबावर पूर्णपणे विसंबून न राहता स्वतःचं कर्तृत्व केलं पाहिजे, कारण कर्तृत्वाने माणूस घडत असतो. दुसरी महत्वाची गोष्ट आहे डिफरन्शिएट बिटवीन फेथ अँड सुपरस्टिशन. वी हॅव टू डिफरन्शिएट वेदर व्हॉट इज फेथ अँड व्हॉट इज सुपरस्टिशन. श्रद्धा असणं महत्वाचं आहे, पण अंधश्रद्धाळू माणसाने असू नये. तुम्ही देवावर, धर्मावर, कर्मकांडांवर ज्या काही तात्विक गोष्टी असतील त्याच्यावर तुम्ही विश्वास करा, पण अंधश्रद्धाळू बनून कोणी काही सांगेल म्हणून कसंही वागू नका. तिसरी महत्वाची गोष्ट आहे विवेकानंदांनी सुद्धा म्हटलं होतं तेव्हा, जर भारत हा दैववादावर विसंबून राहिला तर भारत हा कधीच प्रगती करणार नाही. म्हणून दैववादावर विसंबून न राहता कर्तृत्वानेच माणूस कसा मोठा होतो याच्यासाठी आपल्याकडे अनंत दाखले आहेत, पण आपल्याकडे वेळ नाही. म्हणून कर्तृत्वावर विश्वास ठेवा. ज्याच्याकडे कर्तृत्व आहे तो व्यक्ती जीवनामध्ये विकास आणि प्रगती करू शकतो. तिसरा आणि महत्वाचा संदेश या कथेतून घेता येईल, डेस्टिनी इज नॉट ए कॅरेक्टर, इट इज ए कॅरेक्टर. डेस्टिनी इज नॉट ए कॅरेक्टर, इट इज ए कॅरेक्टर दॅट मेक्स डेस्टिनी. नशीब आहे म्हणून व्यक्ती आहे असं नाही, किंवा नशिबाने माणूस घडतो असं नाही, तर माणूस आहे म्हणून नशीब आहे आणि व्यक्ती नशीब घडवत असतो. तुम्ही चांगलं करा, भला कीजे भला होगा, बुरा कीजे बुरा होगा असं जे म्हटलं जातं, तुम्ही जसं कराल, जसं चांगलं कर्म कराल तसं फळ तुम्हाला भेटेल. तुम्ही कष्ट कराल तुम्हाला फळ भेटेल. बीज बोये बबुल के तो गुलाब कहा से पाय. तुम्ही जर बाबुळाचे बीज पेरले तर गुलाबाचे पुष्प तिथे उगणार नाही. मग जीवनामध्ये चांगलं नशीब होण्यासाठी, जीवनामध्ये चांगल्या गोष्टी घडण्यासाठी, जीवनामध्ये प्रगती होण्यासाठी, जीवनामध्ये उत्साह निर्माण होण्यासाठी आपण चांगलं कर्म केलं पाहिजे. ते कर्म केवळ स्वप्न पाहून पूर्ण होणार नाही, त्या कर्माला आपल्याला प्रत्यक्षात उतरवावं लागेल, त्याच्यासाठी प्रयत्नशील राहावं लागेल. पूर्णपणे नशिबावर विसंबून चालणार नाही. आणि अशा प्रकारे हे कथेचे संदेश आपण या कथेच्या माध्यमातून शिकू शकतो. आणि महत्वाचा जो संदेश आहे की डोंट बिलीव्ह इन फ्रॉड ऍस्ट्रोलॉजर्स. ऍस्ट्रोलॉजर्स म्हणजे ज्योतिषींवर पूर्णपणे विश्वास ठेवू नका, कारण जे लोक रस्त्याच्या कोपऱ्याला बसून 5 आणि 10 रुपयामध्ये दुसऱ्यांचे भविष्य सांगतात, ते त्यांना बिचाऱ्यांना त्यांचं स्वतःचं भविष्य कळलं असतं तर त्यांच्यावर ही वेळ आली नसती. म्हणून अशा भानगडीत न पडता कर्तृत्व करा, मेहनत करा. विद्यार्थी असाल अभ्यास करा, शेतकरी असाल मशागत करा, शिक्षक असाल प्रामाणिक शिकवा, डॉक्टर असाल रुग्णांची सेवा करा, एटसेट्रा एटसेट्रा. म्हणजे तुम्ही ज्याही क्षेत्रात असेल तिथे काम करा, आपल्या कामाशी प्रामाणिक राहा. आपल्याला कोणत्याही भविष्यकाराकडे किंवा ज्योतिषीकडे जायची गरज भासणार नाही. सो इन दिस वे, dear friends, in this video we have seen our first pros and astrologers day. I hope that you all have understood the central idea, significance of the story and the moral of the story. So I will upload the next lesson in the next video. पुढच्या वेळेला मी दुसरा लेसन अपलोड करेल. तोपर्यंत आपण हा लेसन बघावा, व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघावा, बारकाईने बघावा आणि अभ्यास करत राहा, कारण परीक्षा होईलच, ऑनलाईनच होईल आणि मी शिकवलेले व्हिडिओ पूर्णपणे बघितले याच्यावर 30 प्रश्न उत्तर हे दिले जातील. अशा प्रकारे तुम्हाला आजचा लेसन कळला असेल अशी अपेक्षा करतो आणि आज इथेच थांबतो. गुड बाय, हॅव अ नाईस टाइम.